तर वडिलांच्या आरोपीला शिक्षा द्या असं वैभवी देशमुख यांनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी पुण्यातील या जनआक्रोश मोर्चामधून ही मागणी केली आहे। वडिलांच्या आरोपीला शिक्षा द्या अशी मागणी केली आहे। तर न्याय द्या नाही तर भाऊ परत द्या अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे। मी वैभवी संतोष देशमुख कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी, त्यांची जी खूनपणे हत्या झाली, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आपल्याला हा न्याय मिळालाच पाहिजे। 5 जानेवारीला पुणे येथे जो मोर्चा होणार आहे तिथेच आम्ही न्यायासाठी येत आहोत। तुम्ही पण मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि जे आरोपी आहेत त्यांना आपल्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायची आणि न्याय मिळवून द्यायचा। आम्ही तुम्हाला एकच विनंती करते, तुम्ही पण 5 तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी राहा। एकच मागणी करतो, ह्या सगळ्या जे संघटित आरोपी आहेत त्यांचे CDR काढा। इथं पुण्यामध्ये काय काय घटनाक्रम घडला, कुठं ते थांबले, त्यांना कोण भेटले, ह्या सगळ्यांचे CDR काढा। काय जितकी लाईन लागायची तेवढी लागू द्या। एकदाच दाखवून द्या असं की गुन्हेगारीला कुठंही कुणी पाठीराखण करत नाही। आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या। देशमुख कुटुंबाला नव्हे तर सगळ्या 18 पगड जातीला जे आज रस्त्यावर आलेत त्यांना न्याय द्या, एवढी माझी हात जोडून विनंती आहे। तर पुण्यामध्ये मोर्चा आयोजित केला होता आणि यावेळेस ही मागणी वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख यांनी केली आहे।